स्पर्धा परीक्षांच्या उमेदवारांसाठी खास डिझाईन केलेल्या आजच्या गाइडेड मेडिटेशन सत्रामध्ये आपले स्वागत आहे। तुमची पाठ सरळ आहे आणि तुमचे पाय जमिनीवर घट्ट रोवलेले आहेत याची खात्री करा आणि आरामात बसण्याची जागा निश्चित करा। तुमचे डोळे हळुवारपणे बंद करा आणि दीर्घ श्वास घ्या। तुमचे फुफ्फुस हवेने भरून घ्या आणि हळूहळू श्वास सोडा। तुमच्यावर असणारा कोणताही ताण विसरून जा। तुम्ही खोलवर श्वास घेत असताना पूर्णपणे विचारमुक्त व्हा आणि पूर्णपणे एकाग्र होण्याचा प्रयत्न करा। तुम्ही अत्यंत शांत आणि निर्मळ ठिकाणी बसलेले आहात अशी प्रतिमा मनात निर्माण करा। तुमच्या त्वचेवर सूर्यकिरणांची ऊब आणि तुमच्या चेहऱ्यावर मंद वाऱ्याची झुळूक अनुभवा। आता स्वतःच्या श्वासाकडे लक्ष द्या। प्रत्येक श्वासोच्छ्वासाने स्वतःला अधिक आरामशीर आणि अधिक एकाग्र करण्याचा अनुभव घ्या। तुम्ही श्वास घेत असताना स्वतःशी संभाषण करा आणि खालील पुष्टीकृत विधाने स्वतःला सांगा। मी सक्षम आहे आणि माझ्या परीक्षेत यश मिळवण्यास पात्र आहे। मी कठोर परिश्रम केलेले आहेत आणि परिश्रमपूर्वक तयारी करतो आहे। मला माझ्या क्षमता आणि ज्ञानावर विश्वास आहे। मी माझे ध्येय साध्य करण्यासाठी माझे लक्ष केंद्रित करतो। माझ्या मार्गात येणारे कोणतेही आव्हान हाताळण्याच्या माझ्या क्षमतेवर मला विश्वास आहे। मी लवचिक आहे आणि कोणत्याही अडथळ्यांवर मात करण्यास सक्षम आहे। या सर्व विधानांचे सत्य तुमच्यात गुंजत आहे। स्वतःचे अंतःकरण आत्मविश्वासाने भरून टाका। तुम्ही परीक्षा हॉलमध्ये बसलेले आहात अशी कल्पना करा। अचूकतेने प्रत्येक प्रश्नाला सामोरे जाण्यासाठी तुम्ही पूर्णतः तयार असल्याची कल्पना करा। आपण खोलवर श्वास घेणे सुरूच ठेवा आणि स्वतःशी संभाषण सुरूच ठेवा आणि खालील पुष्टीकृत विधाने स्वतःला सांगा। पूर्व परीक्षेत मी शिकलेल्या सर्व गोष्टी मी सहजतेने आठवतो आणि लागू करतो। मी माझे ज्ञान आणि लक्ष केंद्रित करून अचूकतेने आणि अतिशय आत्मविश्वासाने मुख्य परीक्षेला जातो। मी मुलाखतीच्या टप्प्यात उत्कृष्ट आहे आणि पॅनल समोर माझे विचार आणि कल्पना आत्मविश्वासाने मांडत आहे। आता आपण मुलाखत पॅनल समोर आत्मविश्वासाने प्रसन्न चित्ताने बसलेले आहात याची कल्पना करा। स्वतःला प्रत्येक प्रश्नाचे उत्तर सहजतेने आणि कुशलतेने देताना पहा। आपल्या बुद्धिमत्तेने आणि सभ्यतेने तुम्ही त्यांच्यावर कायमची छाप सोडत आहात अशी प्रतिमा डोळ्यासमोर आणा। आता आपल्या प्रियजनांच्या कल्याणासाठी स्वतःशी संभाषण करूया। मी माझ्या आई आणि वडिलांच्या आरोग्य आणि आनंदाची पुष्टी करतो। त्यांचे प्रेम आणि समर्थन मला प्रत्येक आव्हानात मार्गदर्शन करतात। माझ्या यशाने त्यांच्या बलिदानाचा सन्मान करून माझ्या पालकांची स्वप्ने आणि आकांक्षा पूर्ण करण्यासाठी मी वचनबद्ध आहे। ही पुष्टीकृत विधाने तुमच्या हृदयाच्या अगदी जवळ आहेत। हे स्वतःशी बोलत असताना तुमच्या सभोवतालची सकारात्मकता आणि प्रेम अनुभवा। हे जाणून घ्या की तुमचे यश केवळ तुमच्यासाठीच नाही तर ज्यांनी तुम्हाला या मार्गात साथ दिली त्यांनाही आनंद मिळवून देणारे आहे। तुमची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी येणाऱ्या सिद्धी आणि पूर्ततेची भावना अनुभवण्यासाठी थोडा वेळ घ्या। तू पात्र आहेस, तू सक्षम आहेस आणि तू यश संपादन करणारच असे स्वतःला सांगा। आता तुमचे भान सध्याच्या क्षणी परत आणा। हळूहळू तुमच्या शरीरात हालचाल परत आणा। तुमची बोटे आणि पायाची बोटे हलवा। स्वतःचे तळहात एकमेकांना घासा आणि हळुवारपणे स्वतःच्या चेहऱ्यावरून फिरवा। त्यासोबतच हळूहळू डोळे उघडा आणि एक दीर्घ श्वास घ्या। लक्षात ठेवा, तुम्ही सक्षम आहात, तुम्ही पात्र आहात आणि तुम्ही यशस्वी होण्यासाठी तयार आहात। तुम्ही तुमची ध्येये साध्य करण्याच्या दिशेने प्रवास सुरू ठेवत असताना
हा आत्मविश्वास आणि दृढ निश्चय तुमच्या सोबत ठेवा.